म्हणजे साधारणतः आजचा जो अर्थसंकल्प आहे तो वर्षभराचा नसून हा लेखानुदान आहे। मुख्य अर्थसंकल्प हा जुलैमध्ये जेव्हा संसदेचं नवीन सरकार म्हणजेच माननीय मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होईल तेव्हा तो अर्थसंकल्प जुलैमध्ये होणार आहे। पण तरीही विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी जो संकल्प केला या देशाच्या प्रगतीचा, या देशाला 2047 पर्यंत विश्वगौरव बनवण्याचा, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती वेगाने व्हावी याला आधार देणारा अर्थसंकल्प आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नारी से नारायणी तक असेल किंवा लखपती दीदी असेल, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्थान हे निश्चित करण्याचा विषय असेल, भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, स्वातंत्र्यानंतर 66 वर्ष ही समस्या होती। आता पुन्हा 2 कोटी घरांना मंजुरी देत या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका अन्न वस्त्र निवारा, एकीकडे 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 2 कोटी नवीन निवारा देण्याचा संकल्प, यासोबतच पायाभूत सुविधांसाठी प्रचंड अशी राशी उपलब्ध करून दिली आहे। आपणही बघतोय की अशा पायाभूत सुविधा या स्वातंत्र्यानंतर इतक्या वेगाने होताना आपण आता अनुभवतोय। रोजगार आणि रोजगार देताना सुद्धा शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सुद्धा, फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीने अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये ज्याचं सुतोवाच केलाय। देश हा भयमुक्त व्हावा, देश भूकमुक्त व्हावा, देश रोजगारयुक्त व्हावा, देश विषमता मुक्त व्हावा आणि या देशाचं स्थान हे आता तिसऱ्या इकॉनॉमीकडे जावं, हा संकल्प यातून आपण बघतोय आणि मला विश्वास आहे की मोदी है तो मुमकिन है। सर्वसामान्यांना दिलासा नाही असा विरोधकांकडून आरोप आहे, तसं शेतकऱ्यांसाठी कुठलीही मोठी घोषणा यामध्ये झालेली नसल्याचाही आरोप आहे। नाही, विरोधकांनी एकदा कधीतरी सांगावं की त्यांच्याकडे इतके वर्ष सत्ता असताना कोणते दिवे लावले, एक तरी ज्योत प्रज्वलित केली का? आता साधारणतः 11 कोटी 60 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर होत आहे, याची माहिती आहे का? साधारणतः पूर्ण देशामध्ये 36 लाख कोटी रुपये वितरित केले गेले। तुमच्या काळात तर साधं बँकेचं खातं नव्हतं, घर तर दूर। आता 1 कोटी घरांना सोलार सिस्टीमच्या माध्यमातून विजेचं बिल येणार नाही, हा विचार करणारे प्रधानमंत्री लाभले कौतुक करता येत नसेल तर देशाच्या विकासामध्ये अशा पद्धतीने शुक्राचार्य कशाला होता? अरे तुलना करायची असेल तर तुमचं काय बजेट होतं सांगा ना। 2013 मध्ये तुमचं काय बजेट होतं? देशाची प्रगती तुम्ही काय केली? किती मेडिकल कॉलेज केले, किती एम्स हॉस्पिटल केले, जरा सांगा ना। एखाद्या विषयात पास झाला म्हणून तुम्ही मेरिट आल्याचा आव आणू नका। विरोधकांनी तर मला तर वाटतं की संयमाने आणि शांततेने बसले तर 2-4 मतं जास्त पडतील। बाजार समित्यांमधल्या निवडणुका हद्दपार झालेल्या आहेत, कसं बघता याकडे? मला नाही समजलं हद्दपार झाल्या म्हणजे? बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही कोणी सांगितलं असं? बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही मला माहिती नाही अशी कोणती। जो कायदा पारित केला बाजार समितीला भरीव मदत दिली जाणार तो कायदा, त्यानुसार आता निवडणुका होणार नाही असं मला वाटत नाही। मी माहिती घेऊन सांगेन। भाऊ राज ठाकरे बाजार समितीच्या बाबतीत, खाजगी बाजार समितीच्या बाबतीत आपण म्हणता कदाचित असू शकेल, सहकारी संस्था किंवा
इतर माध्यमातून होणाऱ्या बाजार समित्यांमध्ये निवडणुका तर होतीलच ना. प्रायव्हेट कोणी इन्व्हेस्टर असेल तर हा विषय कदाचित असू शकेल, पण तरीही मी माहिती घेतो. हो, राज ठाकरे आजपासून 2 दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहे. याआधी देखील नाशिकमध्ये त्यांची सत्ता होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली नाशिक. ठीक आहे ना, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. त्यांनी मोर्चेबांधणी केली पाहिजे आणि मोर्चेबांधणी करूनही मोदीजी है तो मुमकिन आहे. त्यामुळे मोदीजी हे आता देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये विकासाचे केंद्रबिंदू आहे. आपल्याला जर विकासामध्ये योगदान द्यायचं असेल तर आता जनतेच्या हे लक्षात आलं की मोदीजीशिवाय कोणी देऊ शकत नाही. संजय राऊत यांनी मनसेला पण महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर देऊ केलेली आहे. आता त्यांना आवश्यकताच आहे. त्यांना अशा पद्धतीने महाविकास आघाडीला मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे बिचारे ते करताय, करू दे त्यांना त्यांचा प्रयत्न करू. काल राष्ट्रवादीच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने असा मत मांडलं सुनावणीमध्ये की शरद पवार हे सदस्यच नाही राष्ट्रवादी, त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी अधिकार तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, याच्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. देशासाठी जे जे म्हणून देश हिताचा आहे ते ते घडावं आणि ईश्वराने हे घडवण्यासाठी निश्चितपणे अनेकांना सद्बुद्धी द्यावी असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. हा, बरोबर आहे. शेवटची निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी शेवटची निवडणूक कोणी विचारायलाच तयार नाही आहे. आज तुम्ही इंडिया अलायन्स पाहिलं, काय गोष्टी सांगायचे. 24 मध्ये तर मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले. खातेच वाटप झाली नाही, खात्यावरून भांडणं सुरू झाली. पंतप्रधान पदावरून भांडणं सुरू झाली. आणि आज आमची ममता दीदी म्हणते मैं काँग्रेस के साथ यहाँ पश्चिम बंगाल में नहीं लढूंगी. तिकडे पंजाबचे मान म्हणते मैं नहीं लढूंगा. इकडे आपण बिहारमध्ये पाहिलं, टाटा बाय बाय गुड बाय करत नितीश कुमारजींनी सांगितलं की कमल खिलेगा तोही विकास होगा. असं आता अनेक ठिकाणी घडणार आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित व्हायचा आणि नंतर राहुल गांधीजी आधे उधर गए आधे इधर गए, अब मैं अकेला बचा हूं असं म्हणण्याची वेळ येऊ नये एवढंच बघावं लागेल. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा लागला भ्रष्टाचाराच्या. हा, मग चौकशी जागी भ्रष्टाचार जागा तर याच्या अगोदरही अनेकांना राजीनामे द्यावे लागले. भ्रष्टाचार केला तर राजीनामा दिला पाहिजे. पैसे खायचे असेल तर तयारी ठेवली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की राम ही मोदींची खासगी संपत्ती नाही आणि शिवाजी महाराजांशी तुलना करणं म्हणजे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे. नाही, हे तर शिवाजी महाराजांची तुलना कोणी करायचा प्रश्नच नाही. पण साधारणतः एखाद्या कोणी नेत्यांनी व्यक्तींनी तुलना केली म्हणजे मोदीजींनी स्वतःची स्वतः तुलना केली याचा अर्थ होत नाही. आपल्याही राज्यामध्ये शरद पवार साहेबांना जाणता राजा म्हणायचे. ही तुलना कोणी केली? माननीय बाळासाहेबांना प्रति शिवाजी म्हणायचे. कोणी तुलना केली? मला वाटतं की विस्मरणच एवढं आहे. बरं जागं हे पीएचडी वगैरे जागे नाहीत. भाजपसोबत गेलं की क्लीन चिट मिळतं हीच मोदीची गॅरंटी असल्याची टीका पण उद्धव ठाकरे. अच्छा, म्हणजे त्यांना यायची इच्छा झाली असेल आता, कारण त्यांच्याकडे खूप चौकशा सुरू झाल्या आहेत. तर त्यांना असं वाटत असेल की आपण भाजपमध्ये गेलो तर क्लीन चिट मिळेल म्हणून कदाचित हे भाव व्यक्त करत असेल.